नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो तर रस्त्यावरून चालताना किंवा वाहन चालवताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? नागरिकांची काय जबाबदारी आहे? प्रशासन जे काम करतं ते तर करतच असतं, पण नागरिकांची देखील जबाबदारी असते. आणि नेमकं अनेक लोक या बाबतीत अनभिज्ञ असतात की आपण कुठल्या प्रकारचे कागदपत्र बाळगायला पाहिजे, कसे नियम पाळायला पाहिजे, ह्या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरं जाणून घ्यायची आहे. आजचा आपला विषय आहे रस्ता सुरक्षा आणि नागरिकांची जबाबदारी. आणि यासाठी आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे नागपूर शहराचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, ज्यांना आपण RTO असं संबोधतो, असे किरण बिडकर सर. किरण बिडकर सरांचं मनपूर्वक स्वागत. सर, आपलं दूरदर्शनतर्फे खूप खूप स्वागत. तर आपण थोडंसं साधारणपणे कॉमन मॅन जो आहे हा रस्ता सुरक्षा या नियमांविषयी अनभिज्ञ असतो. परवाना वगैरे जरी असला त्यांच्याकडे तरी खूप लोकांना अनेक नियम माहिती नसतात. तर नेमका कुठले नियम हे आपण प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून लोकांना सांगाल की कुठले नियम रस्त्यावर आपण वाहन चालवताना किंवा चालताना पाळले पाहिजेत? अगदी महत्त्वाचा विषय आपण घेतला. यामध्ये रस्ता सुरक्षा हा अतिशय आजच्या घडीला महत्त्वाचा विषय देशामध्ये आहे. कारण की जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू आज रस्ते अपघातामध्ये होतो दरवर्षाला. ओके. तसेच 5 लाख लोक जखमी होतात सुमारे, म्हणजे पूर्ण देशभरामध्ये. आणि जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांची वित्तहानी आपली रस्ते अपघातामध्ये देशाची होते. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर यामध्ये मोटर व्हेकल ॲक्ट 1988 हा जो कायदा आहे केंद्र सरकारचा, त्यानुसार आपल्याकडे रजिस्ट्रेशन, लायसन्स, परवाना याविषयीच्या सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत, कायदेशीर तरतुदी. तर त्यानुसार वाहनाची नोंदणी करून घेणे, आपण जे वाहन चालवतो आहे पब्लिक प्लेसमध्ये ते रजिस्टर्ड असलं पाहिजे, त्याची रजिस्ट्रेशनची व्हॅलिडिटी असली पाहिजे. जसं की 15 वर्षानंतर आपलं खाजगी वाहनाची नोंदणी संपुष्टात येते, त्याला आपल्याला परत चालवायचं असेल ते रिन्यू केलं पाहिजे. ग्रीन टॅक्स भरावा लागतो. ग्रीन टॅक्स भरून रजिस्ट्रेशन रिन्युअल केलं पाहिजे. वाहनाची कंडिशन चांगली असेल तर आपण 5 वर्ष त्याला पुढे अलाउ करतो रजिस्ट्रेशन. त्याचप्रमाणे आपण जी गाडी चालवत असू रस्त्यावर त्या वाहनाचं आपल्याकडे त्या क्लासचं लायसन्स असलं पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स, आणि ते पण व्हॅलिड असलं पाहिजे वेळोवेळी. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे वाहनाचा विमा आहे, PUC प्रमाणपत्र आहे, आणि ट्रॅफिकचे जे नियम आपण केलेले आहे रस्ते वाहतुकीचे ते आपण सर्व नागरिकांनी पाळले पाहिजे. पण मग याच्यामध्ये जसं आता आपण सांगितलं अपघाताचं प्रमाण, म्हणजे एक जर व्यक्ती गेला तर एक साधारणपणे जी आपण ती इकॉनॉमी जी आहे त्या घराची, म्हणजे तो जर कमावता व्यक्ती असेल, म्हणजे त्या अपघातामागे तो पण एक अँगल आहे की तो जर अपघात झाला आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती गेली तर ते पूर्ण घर जे आहे, ते पूर्ण कुटुंब जे आहे, त्या कुटुंबाची साधारण अर्थव्यवस्था ती पूर्ण सगळी बिघडते. पण याच्यामध्ये मला एक सांगा की जे काही नियम या सगळ्या ठिकाणी असतात याच्या संदर्भात कुठलं एक जागृती आपला विभाग करत असताना ते कशा पद्धतीने करतात? मोटर वाहन कायदा 1988 हा जून 1989 हा अंमलामध्ये आला देशामध्ये. आणि त्याच वर्षीपासून रस्ता सुरक्षा अभियानाची आपल्या देशामध्ये सुरुवात झाली. सुरुवातीला हा रस्ता सुरक्षा सप्ताह असायचा, 7 दिवस आपण हा साजरा करायचो देशामध्ये. आणि याचा मूळ उद्देशच जनजागृती करणे, रस्ते अपघात का होतात ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, नागरिकांनी कुठले कागदपत्र बाळगले पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपण त्याच्यामध्ये जनजागृती करायचो. आता तो रस्ता सुरक्षा मंथ केलेला आहे, रोड सेफ्टी मंथ. तर हा पूर्ण महिनाभर आपण संपूर्ण देशामध्ये ह्या विषयी जनजागृती करण्यात येते.
यासाठी आपण अनेक कार्यक्रम घेतो. शाळा कॉलेजेसमध्ये आमचे एक अधिकारी जाऊन तिथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. जे रिफ्लेक्टर्सचे आपण कार्यक्रम घेतो, बैलगाड्या किंवा ट्रॅक्टर ट्रेलर जे असतात हां त्यांना रेड रिफ्लेक्टर्स आपण लावतो. त्याचप्रमाणे आपण हेल्मेट रॅली आहे हां किंवा ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने त्यांची एक रॅली आहे, रोड सेफ्टी अवेअरनेस रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अशा अनेक पद्धतीने आपण जनजागृती यामध्ये करत असतो. पण याच्यामध्ये आपण म्हणजे टार्गेट साधारण कसं असतं की जे लहान मुलगा असतो शाळकरी, तर त्याच्यापासून जर ती सुरुवात झाली तर कदाचित तो एक सुजाण नागरिक होऊ शकतो की जो पूर्णपणे वाहतूक नियम पाळण्यास ज्याला काय म्हणतो आपण की त्याला ती एक सवय लागू शकते. तर असं आपण काही म्हणजे तो आपला ऑडियन्स जो आहे किंवा ज्यांना आपण मार्गदर्शन करतो, तर हा साधारण कुठल्या वर्गामध्ये आपण असं ठरवून करतो किंवा कसं करतो? नाही, यामध्ये बेसिकली आपण एक 9वी 10वी पासून जे विद्यार्थी आहे, 9वी 10वी 11वी 12वी ज्युनियर कॉलेजचे, त्याचप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा जे काही सिनियर कॉलेजेस आहे त्या विद्यार्थ्यांना आपण प्रायमरी फोकस करतो. आपले अधिकारी त्या कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना रस्ता सुरक्षेचं मार्गदर्शन करतात. तसंच आम्ही एक रस्ते वाहतुकीची पाठशाळा म्हणून एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे RTO नागपूरतर्फे. नागपूरमधल्या शहरातल्या सर्व शाळांमध्ये आम्ही ते विनामूल्य डिस्ट्रीब्यूट करतो. बरं. त्यामध्ये वाहतुकीचे नियम, चिन्हांची माहिती ही सगळं आपल्या त्यामध्ये दिलेली आहे. त्याचा अच्छा. देखील चांगला उपयोग होतो आहे. आणि हे जे आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये रस्ता सुरक्षेचे अनेक उपक्रम आपण राबवले शहरामध्ये, हां याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे. हां 2024च्या तुलनेमध्ये 2025मध्ये रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण 22% कमी झालेलं आहे नागपूर शहरामध्ये. अच्छा. त्याचप्रमाणे ओव्हरऑल ॲक्सिडेंटचं प्रमाण 60% कमी झालं आहे. हां. आणि अपघातामधले जे जखमी व्यक्ती आहे त्यांचं प्रमाण देखील 10% कमी झालं आहे. हां आणि हे पूर्ण राज्यामध्ये आपला चांगली कामगिरी आहे म्हणजे असं आपल्याला नागपूरची म्हणता सर्वात येईल. चांगली नागपूर कामगिरी. शहराची चांगली कामगिरी अच्छा, आहे. ओके. म्हणजे हा 1 वर्षातला फरक आहे. हां, 2024 आणि 25 तुलनात्मक माहिती आपल्याला सांगितली. म्हणजे आपण जेव्हापासनं हा सप्ताह पाळायला सुरुवात केली किंवा मंथ ज्याला आपण म्हणतो, महिना, हो, हा जानेवारी महिना पूर्ण त्याच्यामध्ये त्याला डेडिकेट असतो का? जनरली जानेवारी महिना असतो. अच्छा. मध्ये काही वर्ष आधी एप्रिल महिन्यामध्ये पण आपण रस्ता सुरक्षा सप्ताह किंवा अभियान राबवलं होतं. हां पण जनरली जानेवारी महिना घोषित करतात. बरं. भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज जे आहे हो. त्यांच्यामार्फत परिपत्रक काढलं जातं. हां. आणि तो त्यांनी जे जाहीर केलेलं आहे त्या पद्धतीने आपण ते अभियान राबवतो. ओके. आणि मग याचा तुम्ही जो आढावा घेता दरवेळेला, म्हणजे साधारण महिनाभर हे राबवल्यानंतर तुम्ही त्या वर्षामध्ये आढावा घेत असाल, हो तर त्या आढाव्यामध्ये तुमच्या हे लक्षात आलं हो की इतक्या टक्क्यांनी सगळे अपघात हां, कमी आपण दर झालेले आहेत? महिन्यालाच आढावा घेतो. हां. याच्यामध्ये इंटिग्रेट रोड ॲक्सिडेंट डेटाबेस म्हणून IRAD नावाची एक सिस्टीम आहे. हां. त्यामध्ये गव्हर्नमेंटने तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये पोलीस आहे, RTO आहे, PWD आहे, ह्या ज्या एजन्सीज आहे हां. अपघाताशी निगडीत ज्यांचा संपर्क येतो त्यांना त्याच्यामध्ये लॉग इन दिलेलं आहे आणि ते माहिती भरत असतात. एखादा अपघात झाला की पोलीस स्टेशनद्वारे त्याची बेसिक त्याच्यामध्ये माहिती भरली जाते. त्याच्यामध्ये अपघातात कोण कोण जखमी झाले, वाहनांचे क्रमांक, कुठले कुठले वाहन इन्व्हॉल्व होते, हां. नंतर ते जर फॅटल ॲक्सिडेंट असेल, त्याच्यामध्ये मृत्यू झालेला असेल तर आमचे RTOचे इन्स्पेक्टर त्याची तपासणी करतात. बरं. मग त्या वाहनाची तपासणी करून त्यांचे अभिप्राय, अपघाताचं काय कारण असेल त्याची ती माहिती त्यामध्ये ते त्यामध्ये भरतात. भरतात. ओके. अशा पद्धतीने त्या IRAD सिस्टीमवरून आपल्याकडे दर महिन्याला तो डाटा अपडेट होत राहतो. हां. आणि असं प्रत्येक महिन्याचा डाटा आपल्याकडे येत असतो. बरं. त्यावरून आपल्याला कळतं की आपण काय काय करायला पाहिजे, किंवा रात्री किती अपघात झाले, दिवसा किती अपघात झाले, अपघातामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे मृत्यूचं, पुरुषांचं प्रमाण किती आहे, ओके. या सगळ्या डाटा आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. साधारण तुम्ही हे बघाल की आता आपण बऱ्याच वर्षापासून या विभागामध्ये कार्यरत आहात, तर रस्ते रुंदावले, मोठे मोठे रस्ते आपण बघितलाय. साधारणपणे या देशामध्ये एक रस्त्यांचा एक विकास झाला मोठ्या प्रमाणात, पूल आले, गाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या. तर याच्यानंतर RTOच्या देखील जे काही इक्विपमेंट किंवा आपण वापरतो तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बदल आले असतील किंवा नियमांमध्ये बदल झाले असतील, त्याची थोडीशी माहिती द्या ना. यामध्ये आता ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्व ऑफिसेसमध्ये तयार होत आहेत. हां. ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमध्ये एक डिझाईन आहे. त्यामध्ये ड्रायव्हिंग टेस्ट कशी घेतली जावी, त्यामध्ये 2 व्हीलरचा ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक कसा राहील, 4 व्हीलरचा कसा राहील, हां. या सगळ्याचं एक मॉडेल तयार केलेलं आहे. आणि राज्यातल्या बऱ्याच कार्यालयामध्ये हे काम सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी कम्प्लीट पण झालेलं आहे. बरं. आणि त्याचप्रमाणे व्हेकल इन्स्पेक्शनचं जे आहे, फिटनेस आपण जे देतो, फिटनेस सर्टिफिकेट, हो.
कमर्शियल व्हेकलला, त्याचे देखील इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन सेंटर जे असतात हां ते आपल्या पूर्ण राज्यामध्ये सर्व कार्यालयामध्ये होत आहेत. काही ठिकाणी कंप्लीट झाले, काही ठिकाणी काम सुरू आहे. याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्याच्या अंडर वाहनाची तपासणी होते. हां त्याच्यामध्ये मॉडर्न इक्विपमेंट्स असतात, गाडीचे टायरची इफिशियन्सी, हां गाडीचे ब्रेक्स, हां. लाईट्स, या सगळं सिस्टीम त्यामध्ये चेक केल्या जातात. ओके आणि त्यानंतर आपल्याला त्या गाडीचं फिटनेस कसं आहे ते लक्षात येतं. आणि त्यामध्ये जी नियमानुसार तिचं फिटनेस असेल तर आपण त्याला सर्टिफाय करतो की गाडी पुढे चालवण्यास हरकत नाही असं. तर ते फिटनेसचे साधारण किती पॅरामीटर्स असतात म्हणजे एखाद्या त्याचे गाडीचे? जवळपास 46 पॅरामीटर्स आहेत. अच्छा हां, त्यामध्ये ब्रेक लाईट, टेल लाईट्स, वायपर, असं पूर्ण सिस्टीमचं बरं. त्याच्यामध्ये बघितलं जातं. हॉर्न असेल. पूर्ण हॉर्न्स आहे, हां या सगळ्या सिस्टीम आपण त्याच्यामध्ये चेक करतो. ओके. आणि मग ती गाडी म्हणजे त्या सगळ्या 46 जे काही पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये बसल्यानंतर मग आपण त्याला फिटनेस फिटनेसचं सर्टिफिकेट देतो. सर्टिफिकेट. Yes. मग ते साधारण फिटनेसचं त्यांना किती वर्षामध्ये करावं लागतं? वाहन जर एक 8 वर्षाच्या आतलं असेल तर त्याला 2-2 वर्षाची व्हॅलिडिटी देतो. बरं 8 वर्षानंतर मग 1-1 वर्ष आपण त्याला व्हॅलिडिटी देतो. बरं. आणि मग त्यांना ते प्रत्येक कंपल्सरी असतं कंपल्सरी, त्यांना कमर्शियल व्हेकलसाठी कंपल्सरी. कंपल्सरी. खाजगी वाहनासाठी 15 वर्ष झाल्यानंतर आपण ती तपासणी करतो. अच्छा म्हणजे अच्छा खाजगी वाहन खाजगी वाहनं. आणि बाकी ट्रक्स आणि हे जे त्यांना सगळे जे आहे. सगळ्यांना 2 वर्ष किंवा 1 वर्ष त्याचं एज बघून त्या हां. पद्धतीने आपण करतो. ओके. मग आता या सगळ्या ज्या सिस्टीम आहे या पूर्वी आता जर साधारण व्हिजिट केली तर RTOच्या कार्यालयामध्ये फारशी गर्दी दिसत नाही. बरोबर. तर याचं कारण काय म्हणजे आता हे ऑनलाईन केलं आहे का आपण हो. सगळ्या सिस्टीम? RTOच्या सर्व सेवा ऑनलाईन झालेल्याच आहेत. हां त्यासोबत बऱ्याचशा सेवा आहे आता फेसलेसमध्ये गेल्या आहेत. बरं फेसलेस सेवामध्ये तुम्हाला RTO कार्यालयात येण्याची पण आवश्यकता नाही. हां. तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला, शासनाचं शुल्क ऑनलाईन त्यामध्ये भरणा केला हां की तुम्हाला ती सेवा विविध कालावधीमध्ये पुरवली जाते. बरं म्हणजे जसं तुमचं लायसन्स रिन्युअल असेल, किंवा लर्निंग लायसन्स असेल, हां गाडीचं वाहन हस्तांतरण असेल, हां अशा अनेक सेवा आता फेसलेसमध्ये आलेल्या आहेत. बरं त्यामध्ये तुम्हाला RTO कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे नॅचरली लोकांचं येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. कमी झाला म्हणजे तो जो त्रास होता सगळा कारण हां. की त्रास म्हणजे खूप गर्दी येण्या राहायची जाण्याचा त्यावेळेला. जो ट्रॅव्हलिंग हां. टाइम आहे आणि हां. जे आहे तो सगळा कमी झालेला आहे. आणि मध्ये काहीतरी जे लायसन्सचं तुमचं खाजगी केंद्रांना देण्याचं एक अधिसूचना काढली होती केंद्र सरकारची ती योजना आहे ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर म्हणून DTS. हां त्यामध्ये त्यांचे नॉर्म्स आहे, केंद्र शासनाने ठरवून दिलेले की त्यांना 2 एकरची जागा असेल, त्यांच्या विविध पद्धतीने तिथे ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक केलेला असेल, हां त्यांच्याकडे तज्ज्ञ प्रशिक्षक असतील, चाचणी घेण्यासाठी तिथे कर्मचारी असतील आणि त्या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. हां. केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये जे चाचणी कशी घ्यावी हां. ते जे नियम केलेले त्यानुसार ती चाचणी तिथे घेण्यात येत असेल तर त्यांना ते अधिकार तसे दिलेले चाचणी घेण्याचे. चाचणी घेणं. हां, चाचणी घेतल्यानंतर मग ते कागदपत्र RTO कार्यालयाकडे पाठवतात हां आणि लायसन्सिंग ऑथॉरिटीकडनं त्याला अप्रुव्हल मिळालं की ते लायसन्स जारी करण्यात येतं. म्हणजे लायसन्सिंग अथॉरिटी RTOच हां, ती तिथे राहणार फक्त ती चाचणी होईल चाचणी. आणि ते सर्टिफाय करतील की हा म्हणजे हा नियमानुसार योग्य चाचणी झालेली. नियमानुसार चाचणी झालेली आहे आणि त्याच्यात हा पास झालेला आहे व्यक्ती. मग त्यानंतर RTO त्याला लायसन्स लायसन्सिंग करते. पण मग ही हा पण एक मला वाटतं याच्यातनं पण गर्दी जी आहे ती कमी होण्याचे बहुत त्यामध्ये पुष्कळ- प्रमाण अजून तेवढं कमी आहे. हां खाजगी जे ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरचं प्रमाण कमी आहे. नागपूरमध्ये एक सेंटर आपल्या इथे आहे हां आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून ते झालेलं नाही. बरं तर ते झाल्यानंतर ते प्रमाण आणखी कमी होईल. ड्रायव्हिंग टेस्टला जे लोक येतात त्यांचं प्रमाण पण आपल्याकडे कमी होईल पुढे. ओके. तर HSRP हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपण त्याविषयी जाणून घेऊया किरण बिडकर साहेबांकडून. पण तत्पूर्वी आपण घेऊया इथे एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री. आपण बघतोय हॅलो सह्याद्री. किरण बिडकर सरांशी आपला संवाद सुरू आहे. एका महत्त्वाच्या विषयावर मी एक प्रश्न त्यांना विचारतोय. HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा एक नवीन उपक्रम जो आहे, इनिशिएटिव्ह हा सरकारने आणलेला आहे आणि मागच्या 1 वर्षापासून HSRP बसवण्याचं काम सुरू आहे गाड्यांमध्ये. पण त्याला प्रतिसाद थोडासा कमी प्रमाणात मिळतो आहे. मला वाटतं याची जागृती ज्या प्रमाणात व्हायला हवी होती तशी झालेली नसावी कदाचित. आपण जाणून घेऊया. बिडकर सर, हे HSRP जे आहे ते HSRP बद्दल अद्यापही लोकांना फारशी माहिती नाही. आता HSRP लावल्याने काय होतं? HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट
ही 1 एप्रिल 2019 नंतर जी वाहनं तयार झालीत हो किंवा रजिस्टर्ड झाली, या सर्व वाहनांना पूर्वीपासूनच लागू आहे. बरं म्हणजे डीलरकडनं HSRP बसवूनच ते वाहन दिले जातं. परंतु 1 एप्रिल 2019च्या आधीचे जे वाहनं होते त्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याबाबत आपण 1 जानेवारी 2025पासून हे सुरुवात केलेली आहे. बरं तर याच्यामध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचे फायदे असे आहे की त्यामध्ये वाहनाची चोरी किंवा कुठल्या गुन्ह्यामध्ये जेव्हा नंबर प्लेट वापरून वापर होतो, हो अशावेळी वाहनाची जेन्युइननेस पटवण्यासाठी, खात्री करण्यासाठी हे तेच वाहन आहे का जो नंबर टाकलेला आहे, हो त्याची खात्री आपण HSRPवरून करू शकतो. बरं त्यामध्ये एक स्टिकर लावलेलं असतं काचेवर. हां त्या स्टिकरमध्ये जो नंबर क्रमांक असतो तो वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या नंबर प्लेटमध्ये असतो. बरं त्याचप्रमाणे वाहन प्रणालीमध्ये त्या नंबरची नोंद घेतलेली असते. बरं त्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की हे तेच वाहन आहे की जो नंबर प्लेट लावलेली आहे. त्यामध्ये आणखी ती नंबर प्लेट अशा पद्धतीने बनवलेली आहे की ती काढायचा प्रयत्न केला तर ती तुटून जाते. म्हणजे नटबोल्टनी अच्छा. काढून दुसरी प्लेट लावली HSRP असं करता येत नाही. बरं हे सिक्युरिटी फीचर्स त्यामध्ये तो दिलेले आहेत. सिक्युरिटी फीचर आहे. आणि याचा जे नवीन जे चालांची जी सिस्टम आलेली आहे, तर या HSRP मध्ये असं काही फीचर आहे का की जेणेकरून आता नवीन ज्या मशीन्स तुमच्या चौकामध्ये बसवत आहेत की त्यांनी ते ई चालान मिळेल, हो. तर असं काही फीचर ते कनेक्टिंग त्याच्यामध्ये आहे का? आहे. याच्यामध्ये असं आहे की आधी ज्याच्या HSRP जेव्हा कंपल्सरी नव्हतं हां किंवा ज्या वाहनांना 2019ची जी वाहनं होती त्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेटचं प्रमाण खूप जास्त होतं. बरं लोक आपल्या पद्धतीने गाड्यांचे नंबर टाकायचे. त्यामध्ये जे डायमेन्शन्स आपल्याला कायद्याने दिलेले आहेत त्याचं पालन होत नव्हतं. काही लेटर्स छोटे मोठे असे वेगवेगळ्या पद्धतीने नंबर प्लेट बनविल्या जायचे. हां परंतु आता HSRPमध्ये स्टँडर्ड साईज असतात, त्यामुळे सर्व वाहनांचे क्रमांक एकाच डायमेन्शनमध्ये आपल्याला बरं. दिसून येतात. हं. आणि अशा नंबर प्लेट ITMSचे कॅमेरे आहे किंवा रडार व्हेकल्स आहे किंवा हां. आमच्या ज्या स्पीड गन्स आहेत त्याच्यामध्ये डिटेक्ट करायला इझी जातं. अच्छा इझी जातं. हां, easy. हां. म्हणजे त्या जो कोणी व्हायोलेशन Offender करतो असतो. त्याला पकडणं सोपं जातं. सोपं जातं. Yes. एक सर एक असा एक संभ्रम आहे की साधारण लोक हे डिफरन्शिएट नाही करू शकत की RTO आणि ट्रॅफिक पोलीस. तर नेमकं RTOची कर्तव्य काय असतात? म्हणजे ट्रॅफिक पोलीस आणि RTO यांना जर आपण डिफरन्शिएट केलं तर RTOची नेमकी कर्तव्य काय असतात? म्हणजे लायसेन्सिंग अथॉरिटी तर आहेच ती. आहे. RTO हा बेसिकली वाहनाची नोंदणी करणे, रजिस्ट्रेशन करणे, हां त्याचप्रमाणे लायसन्सिंग ऑथॉरिटी, परवाना देणे. जे कमर्शियल व्हेकल्स आहे, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बसेस, गुड्स ट्रक्स वगैरे यांना एक परमिट असतं, गुड्स बरं. कॅरिंग किंवा पॅसेंजर कॅरिंग परमिट, ते परवाने देणे. त्याचप्रमाणे वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट जारी करणे. हां त्याचप्रमाणे जे ऑफेंडर्स आहेत त्यांची चेकिंग करून त्यांना ई चलान देणे, हे सर्व कामं आपण RTOमध्ये करत असतो. बरं त्याचप्रमाणे तुमचं लायसन्स जे आहे, एखादा गुन्हा केला असेल एखाद्या ऑफेंडरने तर त्याचं लायसन्स निलंबित करायचं किंवा कॅन्सल करायचं हां किंवा वाहनाची नोंदणी रद्द करायची किंवा निलंबित करायची. त्याचप्रमाणे परवाना निलंबित करण्याचा किंवा परवाना रद्द करण्याचा, हे सगळे अधिकार म्हणजे RTO फार महत्त्वाचे अधिकार हे महत्त्वाचे RTO अधिकार कडे आहेत. यामध्ये हां. मोटार वाहन कायद्यानुसार RTOना दिलेले असतात. पण मग RTOचे अधिकारी हे जसे ट्रॅफिक पोलीस चेक करतो वाहनं रस्त्यांवर, तर तसे अधिकार RTOच्या अधिकाऱ्यांना आहेत का? हो, तसे अधिकार RTOच्या अधिकाऱ्यांना आहेतच हां सर्व ट्रॅफिक व्हायोलेशनचे. त्याचप्रमाणे काही जे व्हायोलेशन्स आहेत, जसं ओव्हरलोड चेकिंग आहे, हां वाहनामध्ये ओव्हरलोड माल भरला असेल तर त्याचं चेकिंग करून त्याला चालान देणे, हे काम फक्त RTOच्या अधिकाऱ्यांना आहे. बरं कारण की ते टेक्निकल स्पेसिफिकेशन त्यामध्ये असतात. ते आपल्याला चेक करण्यासाठी आपले जे अधिकारी आहे हे हां. तांत्रिक अर्हता असलेले अधिकारी आहेत. अच्छा सगळे आपले मेकॅनिकल इंजिनियर्स असतात, ऑटोमोबाईल इंजिनियर्स असतात. तसं. त्यामुळे त्यांना तो जॉब दिलेला आहे कायद्याने. ते अधिकार फक्त RTOना दिलेले आहे ओव्हरलोड चेकिंगचे. अच्छा त्याचप्रमाणे बाकी ट्रॅफिक व्हायोलेशन्स आहे ते सर्व अधिकार RTOना ट्रॅफिक पोलीसप्रमाणे असतात. बरं. पण मग हे जे जे व्हायोलेशनचं प्रमाण आता तुम्ही जसं म्हणता की जनजागृतीमुळे कमी होत आहे, पण त्या व्हायोलेशनचा प्रमाण आणखीन आटोक्यात आणण्यासाठी म्हणजे असं जसं आता मी मध्यंतरी कुठेतरी एक बातमी वाचली होती की एका व्यक्तीकडे 94 चालान होते. तर असं काही एखादा नियम नाही का की इतके चालान झाल्यानंतर त्याचं लायसन्स रद्द होईल किंवा काही अशा पद्धतीचा काही नियम आहे का? नवीन आता नियम त्यामध्ये येऊ घातलेला आहे. म्हणजे आता हरकती मागवलेल्या आहे केंद्र शासनाने. हां त्यामध्ये एका वर्षामध्ये 5पेक्षा जास्त चालान जर तुम्हाला एखाद्या वाहन चालकाला किंवा ड्रायव्हरला मिळालेले असतील बरं तर त्याचं लायसन्स रद्द करता येऊ शकेल. ही तरतूद आता केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये करण्यात आली. अच्छा अच्छा तिथे एक त्या आलेलं त्या आहे म्हणजे पद्धतीने मग आपण
ज्याचे 5पेक्षा जास्त गुन्हे झालेले आहेत त्या वाहनधारकाला नोटीस पाठवून त्याचं काय म्हणण्याची त्याला बाजू मांडण्याची संधी आपण देतो. बरं. आणि त्यानंतर मग लायसन्सिंग ऑथॉरिटी म्हणून आपण त्याचं लायसन्स डिस्क्वालिफाय करणे म्हणजे रद्द करणे रद्द असं आपण करणे. करू शकतो. अच्छा, मग ते म्हणजे परमनंटली रद्द होणार ते. परमनंटली होऊ शकतं किंवा आपण काही कालावधीसाठी सुद्धा करू शकतो. अच्छा, काही कालावधीसाठी करू तसं शकतो. पण करू शकतो. ओके. त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघून गुन्ह्याचं किती स्वरूप, हां. गंभीर गुन्हे आहेत त्या पद्धतीने लायसन्सिंग ऑथॉरिटी आपला निर्णय घेऊ शकते. मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की नवीन नवीन वाहनं आलेली आहेत, तर त्या नवीन वाहन जसं इलेक्ट्रिक व्हेकल्स आलेले आहेत किंवा बाकीचे सगळे हे आलेले आहेत, मग त्यांचं जसं PUC करणं आहे किंवा इतर काही गोष्टी करणं आहे, तर या संदर्भात काही नियमांमध्ये काही नवीन बदल आले आहेत का किंवा कसं त्याला आपण हँडल हो, इलेक्ट्रिक वाहनांसाठी नियमामध्ये बदल आहेत. जसं की इलेक्ट्रिक वाहनांना परवान्याची आवश्यकता नाही. नाही? जसं ई-रिक्षा असेल त्याला परमिटची गरज नाही बरं. किंवा इलेक्ट्रिक बस असेल त्याला देखील परवान्याची अट नाही. हां. त्यामुळे इलेक्ट्रिकवर चालणारे कमर्शियल वाहनांना देखील आपण परवान्याची अट नाही आहे. बरं. त्यामध्ये म्हणजे PUCचा गाडीच्या परवान्याची. गाडीचा परवाना, हां. पॅसेंजर वाहतूक किंवा गुड्स वाहतूक जो परवाना आपण देतो त्या परवान्यापासून त्यांना एक्झाम्पशन दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा पर्यावरणाचा involve- मुद्दा तर आहेच, हां. कारण की त्याला आपल्याला चालना देण्याची आहे हां. इलेक्ट्रिक व्हेकल्सला. त्यासाठी आपण त्याला टॅक्सेशनमध्ये पण त्याला मोठ्या प्रमाणात कन्सेशन आहे बरं. आणि त्याच पद्धतीने आपण परवान्याची अटीपासून पण त्याला आपण सूट दिलेली आहे. बरं बरं. आता हे एवढा शहराचा एकूण जो व्याप बघता तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ऑब्व्हियसली की जो मनुष्यबळ असतं, परिवहन विभागाचं देखील एका मनुष्यबळाची एक मर्यादा असते. अशा ह्याच्यात काही ज्या स्वयंसेवी संस्था NGOज ज्या आहे, तर अशा NGOजना जसं आपल्याकडे एक जन आक्रोश म्हणून एक NGO स्वयंस्फूर्तीने काम करते, तर असं काही NGOची मदत घेऊन किंवा त्या निमित्ताने काही अवेअरनेस करण्याचं असं काही विभाग करत असतो का नेहमी? म्हणजे एका पर्टिक्युलर NGOचं नाही पण ओव्हरऑल आम्ही करतो. रस्ता सुरक्षेचे जेव्हा आपण कार्यक्रम राबवतो वेगवेगळे, तेव्हा मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी NGOची आपल्याला मदत होते. अच्छा. त्यांना आम्ही सहभागी करून घेतो. जसं आता मध्ये रक्तदान शिबिर घेतलं आहे आमच्या कार्यालयाने, ST डेपोमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी रिक्षा थांबे आहे, टॅक्सी थांबे आहे, तिथे जाऊन आपले लोक अधिकारी जनजागृती करतात. अशा वेळी आपल्याला NGOची मदत होते. अच्छा, तर मग त्यांची आपण भरपूर इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही असतो आणि ते त्यांच्या याच्यानुसार आम्हाला मदत करतात किंवा आमच्यासोबत येतात कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यांच्या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट करून त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असतं हां. किंवा त्यांचे काही कार्यक्रम असेल तर आमचे अधिकारी देखील तिथे हजर राहून तिथे आपलं सहभाग नोंदवत असतात. अच्छा. आणि आता जसं काही ज्याला काय म्हणता येईल की आता आपण HSRP म्हटलं किंवा लोकांना पकडण्यासाठीच्या ज्या सिस्टीम आहे, म्हणजे जे कोणी नियम व्हायोलेट करतात, आता प्रत्येक वेळा त्याच्या मागे लागून ते पकडणं शक्य नाही आहे, तर काही अशी काही आधुनिक यंत्रणा RTOमध्ये आलेली आहे का? आलेले आता रडार व्हेकल्स आपल्याला मिळालेले. हां. आपल्या नागपूर कार्यालयामध्ये देखील शहर कार्यालयामध्ये एक व्हेकल आणि नागपूर पूर्व कार्यालयामध्ये एक, म्हणजे नागपूर शहरासाठी 2 रडार व्हेकल्स आपल्याला मिळाले आहेत शासनाकडनं. ओके. तर या रडार व्हेकलमध्ये आपल्याला प्रत्यक्ष वाहनाला थांबवण्याची आवश्यकता नाही. हां. त्यामध्ये वाहन न थांबवता त्याच्यामध्ये वाहनधारकांनी हेल्मेट घातलं आहे किंवा नाही घातलं आहे, त्यांनी सीट बेल्ट घातला आहे किंवा नाही, किंवा तो ओव्हर स्पीडिंग करतोय का, किंवा 2 व्हीलरवर 3 लोक जात आहेत का, ती मशीन चेक करून त्या पद्धतीने आपण त्याला चालन देऊ शकतो. इथे घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा बिडकर सरांशी आपली चर्चा कंटिन्यू ठेवू. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बिडकर सर आपल्याला रडार सिस्टीमबद्दल सांगत होते, आपण ते जाणून घेऊया. सर, तुम्ही त्या रडार सिस्टीमबद्दल सांगत होते, थोडंसं त्याला एलॅबोरेट करून सांगा ना, म्हणजे ते कोणकोणते जे व्हायोलेशन्स आहे ते नोटीस करतं. या रडार सिस्टीममध्ये 1 किलोमीटरपर्यंतचं वाहनांचं त्यामध्ये चलान जनरेट होऊ शकतं. हां. त्यामध्ये वाहनावर ट्रिपल सीट बसलेले व्यक्ती असतील किंवा एखाद्या कार चालकाने सीट बेल्ट लावलेला नसेल किंवा दुचाकीच्या चालकाने हेल्मेट घातलेलं नसेल किंवा ओव्हर स्पीडिंग करत असतील, असे ट्रॅफिक व्हायोलेशन आहे, सिग्नल जम्पिंग आहे, याचं आपलं त्या रडार सिस्टीममध्ये आपल्याला दिसून येतं. बरं. आणि ते चलान जनरेट होतं आणि पुढे जाऊन ITMS सिस्टीम आणि चलानमध्ये ते आपल्याला रिफ्लेक्ट होतं. बरं. वाहन मालकाला SMS जातो आणि त्याला कळतं की आपल्याला असं असं चालन जारी झालेलं आहे. त्याला ऑनलाईन पेमेंटसुद्धा फाईनचं आपल्याला करता येऊ शकतं त्यामध्ये. त्याचप्रमाणे जे मेजर हायवेज आहे महाराष्ट्रामधले,
जसं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, समृद्धी महामार्ग आहे, हां. याच्यावर गॅन्ट्री तयार करून ITMS सिस्टीम उभारण्यात येत आहे. बरं. त्यामध्ये आपले अधिकारी पण तिथे राहणार नाही, फक्त तिथे ITMS कॅमेरे राहतील. हं. त्या कॅमेराद्वारे अशाच पद्धतीने चालान जनरेट होतील. अच्छा. तर ही सिस्टीम, तर याचं काम देखील आपलं महाराष्ट्रामध्ये चालू आहे सध्या. राज्यामधले प्रमुख महामार्ग आहेत आणि हे जे समृद्धी हायवे, हां. मुंबई पुणे हायवे, याच्यावर हे काम चालू आहे. ही वाहनं जी चालान करतं किंवा हे गुन्हे नोंदवतं, तर हे ॲटोमॅटिक होतं की त्याच्यामध्ये मनुष्यबळाचं इन्व्हॉल्वमेंट असतं? नाही, त्या ठिकाणी मनुष्यबळाची इन्व्हॉल्वमेंट प्रत्यक्ष आवश्यकता नाही ITS सिस्टीममध्ये. हां. ती आम्हाला ऑफिसमध्ये बसून देखील आम्हाला कळतं. हां. त्यामध्ये आमचे अधिकारी नंतर जे अप्रूव्ह करतात त्यामध्ये एकदा चेक करतात ते हां. सगळे पॅरामीटर्स. त्यामध्ये दिसतो जो फोटोग्राफ आहे हां. तो योग्य आहे का, कधी नंबर प्लेट आहे त्या योग्य टॅली होतात का, नंबर जो जनरेट झालेला आहे चलानमध्ये आणि गाडीची नंबर प्लेट आहे, एकदा व्हेरीफाय करून मग ते पुढे अप्रूव्ह करतात. त्यानंतर ते चालन जारी होतं. तर आपल्याकडे नागपूर शहरामध्ये अशा किती रडार्स आहेत? नागपूर शहरामध्ये 2 रडार व्हेकल्स आपल्याला मिळालेले आहेत बरं. आणि त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे. अच्छा. तर त्याच्यावर आतापर्यंत किती गुन्हे नोंदवले गेले? आतापर्यंत 16 जानेवारीपासून 928 चलान त्यामध्ये आपण जारी केलेले आहेत. बरं. तर मग ते त्यांना एक जे विदेशामध्ये जशी एक सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये ते तो गुन्हा नोंदवला की त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधनं ती रक्कम जी आहे ती सरळ त्या विभागामध्ये डिपॉझिट होते, विभागाच्या अकाउंटमध्ये. तर अशी काही सिस्टीम आपल्याकडे सध्या आहे की फक्त सध्या ई-चालन जातं? नाही, सध्या ई चालानच जात आहे. अकाउंटशी रिलेटेड जे आहे तसे अजून कायद्यामध्ये आपल्याकडे बदल झालेले नाहीत, हां. पण भविष्यात असं होऊ शकेल. अच्छा. होऊ ओके. म्हणजे असं मशीन म्हणजे कदाचित ती जी HSRP जी आपण बसवतो आहे, हो, मला वाटतं HSRP मध्ये ही कदाचित एक सुविधा असावी की HSRP मध्ये जो वाहनाचा क्रमांक आहे हां. त्यामध्ये वाहन धारकाचा मोबाईल क्रमांक, त्याचा पत्ता वगैरे सगळं आपल्याकडे वाहन प्रणालीमध्ये नोंद केलेलं असतं. त्या अच्छा. पद्धतीने ई चालान जनरेट होऊन त्याला जर अकाउंट लिंक केलेलं असेल, पुढे कायद्यामध्ये तशी तरतूद झाली तर ते आपण जसं म्हणताय की तशी चलनाची रक्कम खात्यामधनं डायरेक्ट डिडक्ट होईल, अशा पद्धतीचं आपण पुढे जाऊन होऊ शकतं. अच्छा. तर साधारणपणे सर, रस्ते अपघातामध्ये काही महत्त्वाची जी कारणं असतात त्याच्यामध्ये काय महत्त्वाच्या बाबी ज्या आहे त्या नागरिकांनी पाळल्या पाहिजे? रस्ते अपघातामध्ये जवळजवळ 71% अपघात हे ओव्हर स्पीडिंगमुळे होतात, असं आपल्याला जे अच्छा. स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला निदर्शनास येतं. आणि म्हणजे ओव्हर स्पीड म्हणजे किती स्पीड? प्रत्येक रस्त्याची जी स्पीड लिमिट आखून दिलेली आहे हां. तिथलं जे काही फिजिकल कंडिशन असतील त्यानुसार स्पीड अच्छा. लिमिट आपण डिझाईन केलेली असते. हां. तिथले वळणं, त्या रस्त्याची रुंदी वगैरे बघून बरं. ती स्पीड लिमिटपेक्षा जास्त जे आहे त्या कारणामुळं अपघातांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि यामध्ये अपघातामध्ये मृत्यू पडणाऱ्यामध्ये दुचाकी चालकाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हां. म्हणजे भारतामध्ये जवळपास 1.5 लाख मृत्यू होत असतील तर हां. त्यातले जवळपास 50% म्हणजे 75,000 हे दुचाकी चालकांचे किंवा पिलियन रायडर मागे अच्छा. बसलेल्यांचे त्यांचे होत आहेत. तर हे याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे. अच्छा. यासाठी आम्ही हेल्मेट रॅली वगैरे हे जे उपक्रम राबवतो की जेणेकरून हेल्मेटचा वापर केला तर तुम्ही दुचाकी चालक जे आहे त्यांचं मृत्यूचं प्रमाण नक्की कमी होऊ शकेल. कारण की आज एक 75,000च्या आसपास मृत्यू जर केवळ दुचाकीवर बसणाऱ्यांचे होत असतील आणि दुचाकी चालकांच्या मृत्यूचं कारण हे हेड इंजुरी आहे, हां. डोक्याला मार लागूनच मृत्यू होतात. तर अशावेळी जर आपण हेल्मेट घातलेलं असेल तर निश्चितपणे त्याच्यामध्ये 88% तुमची वाचण्याची शक्यता त्यामध्ये आहे. पण त्याच्यामध्ये जो मागे बसतो त्याला आपल्याकडे अद्याप हेल्मेट कंपल्सरी केलेलं नाही आहे, आधीपासून कायद्यामध्ये आहे. अच्छा. दुचाकी चालकाला त्याचप्रमाणे पिलियन रायडर म्हणजे मागे बसणारा दोघांना देखील कायद्याने सक्तीचं आहे हेल्मेट घालणं आणि स्वतःची जीवाच्या दृष्टीने देखील त्या वाहन चालकांनी आणि मागे बसणाऱ्यांनी ते घातलंच पाहिजे. आणि दुसरं मला वाटतं की जो 4 व्हीलर चालवतो त्यांनी त्याचं सीट बेल्ट घालणं जे आहे, सीट बेल्टचं देखील खूप महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो. सीट बेल्ट जर तुम्ही घातलेला असेल तर तुमची अपघातामध्ये वाचण्याची शक्यता 10 पटीने वाढते. अच्छा. तुम्ही जर सीट बेल्ट घातला नसेल तर अशावेळी माणूस फेकला जातो वाहनाच्या बाहेर, हां. किंवा ड्रायव्हर असेल तर तो छाती स्टेअरिंगवर आपटून त्याचा त्याच्यामध्ये जखमी होतो किंवा मृत्यू होतो. तर सीट बेल्ट घातला असेल तर तुम्ही गाडीला बांधून राहतात, त्यामुळे तुमचा मृत्यू होण्याची शक्यता किंवा जखमी होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. ओके. ओके. त्यामुळे सीट बेल्ट आणि हेल्मेट या दोन बाबीवर जरी आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर मृत्यूचं खूप मोठं प्रमाण आपण कमी करू शकू. पोलीस विभागामध्ये एक
RSP म्हणून एक असतं, रोड सेफ्टी पॅट्रोल. हो. तर ते लोकांना ट्रेन करतात. आता आपल्याकडे जसं ड्रायव्हिंग क्लासेस आहे आणि साधारणपणे 4 व्हीलरसाठी ड्रायव्हिंग क्लासेस आहे आणि त्याच्यामध्ये त्याला ते शिक्षण दिलं जातं व्यवस्थित आणि मग त्या ड्रायव्हिंग क्लासमधनं तो शिकला की मग त्याला परवाना मिळतो. तर आपण जसं म्हणता की 2 व्हीलर्सचे अपघात याच्यामध्ये जास्त आहेत, म्हणजे याच्यामध्ये मरण्याचं प्रमाण देखील. तर असं काही आपल्याकडे अशी ट्रेनिंग सिस्टीम RTOमध्ये आहे का, किंवा RTO आणि RSP मिळून असं काही संयुक्तपणे करतं का, त्याच्यामध्ये NGOला इन्व्हॉल्व करून, की मास लेवलवर जर ते केलं तर त्यांनी अपघात कमी होऊ शकतात का? दुचाकी ट्रेनिंग सेंटर देखील काही आहेत. जे ड्रायव्हिंग स्कूल जे आहे ते काही दुचाकीचं ट्रेनिंग देणारे देखील आहेत. जे हां. 4 चाकीचं जसं प्रशिक्षण देतात तसं दुचाकी चालवण्याचं प्रशिक्षण देखील अनेक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दिलं जाते. बरं. परंतु ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन दुचाकी शिकण्याचं प्रमाण कमी आहे. अच्छा. परंतु जेव्हा कॅन्डिडेट लर्नर्स लायसन्स काढतो, शिकाऊ अनुज्ञप्ती, त्यावेळी आपण त्याची टेस्ट घेतो. हां. त्याच्यामध्ये ट्रॅफिकचे जे चिन्ह आहे, रस्ते वाहतुकीचे नियम आहे, त्याची हां. आपण चाचणी त्यामध्ये घेतात. ते त्याच्यामध्ये चाचणी घेत असतो. तुम्हाला काय वाटतं की जे काही बदलता काळ आहे, सगळे वाहनांमधले जे परिवर्तन आहे किंवा मोठे रस्ते झालेले असतील किंवा काय म्हणतात त्याला, की लोकांचं थोडंसं जागरूकता म्हणा, किंवा ज्या पद्धतीने लोक वाहन चालवतात, जसं ओव्हर स्पीडिंग, आणि आपण सांगितलं की ओव्हर स्पीडिंग जास्त गुन्हे आहेत. तर याच्यामध्ये परिवहन अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे. तर त्याला कसं तुम्ही डिस्क्राईब कराल, त्याला तुम्ही कसं या गोष्टीचा कसा सामना कराल? नाही, यामध्ये आम्ही आता टेक्नॉलॉजीचा वापर करणे हा एकच आमच्याकडे पर्याय आहे. बरं. जसं की वाहनांची संख्या खूप वाढत आहे आणि आपल्याकडे अधिकाऱ्यांचं मनुष्यबळ कमी असतं. आमच्याकडे कॉन्स्टेबल स्टाफ नसतो. आमचे अधिकारी जे असिस्टंट इन्स्पेक्टरपासून वरती अधिकारी असतात आणि एरिया बराच मोठा असतो. म्हणजे एक संपूर्ण जिल्हा आहे, त्यामध्ये 1 किंवा 2 फ्लाईंग स्क्वॉड असतात किंवा 2 इंटरसेप्टर स्क्वॉड असतात. तर त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी होऊ शकत नाही. त्यासाठी आपण रडार व्हेकल्स, ITMS सिस्टीम, या ज्या टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम्स आहे याचा आपण वापर करून ट्रॅफिकचे जे आहे नियम तोडणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. चर्चा अत्यंत इंटरेस्टिंग स्तरावर आलेली आहे आणि बिडकर सर आपल्याला अत्यंत उपयुक्त माहिती देत आहे. आता ही वेळ झाली आहे विश्रांतीची. इथे घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतो आहे हॅलो सह्याद्री या अंतर्गत रस्ता सुरक्षा आणि नागरिकांची जबाबदारी, आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देतात आहे किरण बिडकर सर, जे नागपूर शहराचे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच RTO आहेत. बिडकर सर, बरेचदा काय होतं की कुठली तरी चालान, साधारणपणे चालान होतं, आता चालानचा जमाना आलेला आहे. तर एखादी चालानची लिंक जाते आणि ती बरेचदा ती लिंक जी आहे ती खरी आपल्या विभागाकडनं आलेली नसते. तर त्याला कसं डील करायचं, कसं त्याच्यामधला तो सत्यपणा ओळखायचा? नाही, याच्यामध्ये व्हॉट्सअपवर लिंक आमच्या परिवहन विभागाकडनं पाठवली जात नाही. हां. या ज्या बोगस लिंक किंवा ज्या फ्रॉड असतात, सायबर फ्रॉड करणारे बऱ्याचदा व्हॉट्सअपवर लिंक पाठवतात. हो. तर तसे व्हॉट्सअपवर आमच्याकडनं लिंक पाठवली जात नाही, ही पहिली गोष्ट आहे. बरं. तो SMS येतो. हां. दुसरं की वेबसाईट जी आहे हां. ती सिक्युअर्ड वेबसाईट असते गव्हर्नमेंटची जी आहे. त्यामध्ये HTTPS सिक्युअर्ड वेबसाईटचा तो कोड असतो. त्याचप्रमाणे पुढे GOV.in असा आपला जो लिंकच्या पुढे जो असतो त्याच्यावरून आपल्याला ती गव्हर्नमेंटची लिंक आहे का खाजगी आहे ती आपल्याला लक्षात येते. बरं. किंवा SMS येतो त्याच्या पुढे शेवटी G असतो आपला जो असतो शासनाचा गव्हर्नमेंटकडनं आलेला जो SMS आहे. ह्या गोष्टी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आणि तो कुठल्या खाजगी नंबरवरून नाही येत. हां, खाजगी म्हणजे नंबरवरून तुमचा तो नाही असतो येत TP परिवहन वगैरे अशा टाईपचा जे अशा पद्धतीने तो असतात, अशा पद्धतीने तो येतो. त्याच्यामुळे मग ते लोकांनी हे ओळखलं पाहिजे की तो कुठून आलेला आहे मेसेज. व्हॉट्सअपवर येणार नाही, साधा मेसेज येईल आणि त्याच्यावरून त्यांनी ओळखायचं की त्याच्यात तुम्ही जे सांगितलं की G आधी त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, त्यामध्ये G लिहिलेलं समोर मग असतं. त्या पुढचा पद्धतीने नंबर ते असतो. आपण खात्री बाळगली पाहिजे. आपल्या आता सर शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे रस्ता बांधणीचे किंवा असे मोठी मोठी कामं सुरू आहेत. आता याच्यामध्ये काय होतं की कुठे NMC इन्व्हॉल्व असते, कुठे PWD असते, कुठे MSIDC असतं, अशा वेगवेगळ्या एजन्सीज त्याच्यामध्ये काम करत असतात आणि त्याचं एक संयुक्त कोऑर्डिनेशन राहावं म्हणून स्वाधीन क्षत्रिय जे होते मुख्य सचिव, त्यांनी एक ट्रान्सपोर्ट कमिटी आणली होती. तर हा जो कोऑर्डिनेशनचा मुद्दा आहे, कधी कधी काय होतं की जे ट्रॅफिक लाईट्स असतात चौकामधले, ते साधारणपणे
म्युन्सिपल कॉर्पोरेशन बघत असतं. तर कुठे कुठे ते लाईट लागलेले नसतात आणि मग त्याच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम होतो आणि मग तो तिथून तो ट्रॅफिक व्हायोलेशन करतो, म्हणजे अनोळखी त्याला काय म्हणतात, नकळतपणे तो करतो ते. तर या गोष्टींना कसं RTO कसं हे करतं, म्हणजे कसं तुमचं कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये करतं? याच्यामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आपल्याकडे असते प्रत्येक जिल्ह्याला. हां. माननीय जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात. तर त्या समितीचे सदस्य सचिव हे त्या जिल्ह्याचे PWDचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता असतात. बरं. तर ते कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी त्यांची त्यामध्ये असते, की नॅशनल हायवेचा रस्ता असो, जिल्हा परिषदचा असो, महापालिकेचा असो किंवा PWDचा असो, त्या रस्त्यावर जे काही ब्लॅक स्पॉट असतात त्याची दुरुस्ती आहे, किंवा आपण जसे सांगितलं की त्या सिग्नल सिस्टीममध्ये हां, काही बिघाड हां, असतं वगैरे, हां. तर त्याचं कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता हे हां. करत असतात. RTO हे त्या कमिटीमध्ये एक सदस्य म्हणून सदस्य असतात. म्हणून असतो. पण ते ते बरेचदा ते पटापट होत नाही, म्हणजे कधी कधी एक्सपेरिमेंटल याच्यावर ते दिवे लावले जातात, मग ते नीट वर्क करत नाही, मग लोकांना ते कळत नाही, लोक तोडतात, व्हायोलेट रस्ता सरळ सरळ पोलीस त्यांना दिसले नाही की ते जम्प करतात. तर या गोष्टींना, कारण त्याच्यामध्ये काय होतं सर, की काही लोक नियम पाळतात आणि काही लोक अजिबात पाळत नाही. तो ते नियम पाळणारा जो आहे तो, त्याला असं वाटतं की ही आपल्यासाठी शिक्षा आहे, कारण जो व्हायोलेट करतो त्याला काहीच होत नाही. नाही, याच्यामध्ये मग थोडं आपल्याला NGOचा याच्यामध्ये सहभाग वाढला तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं फास्ट ॲक्शन होऊ शकेल. कारण की समितीच्या मिटिंगा या ज्या 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला या बैठका होत असतात. हां. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमध्ये जे जे विषय असतात त्यामध्ये असे विषय पण आपण त्याच्यामध्ये टॅकल करतो, हां. किंवा ब्लॅक स्पॉटची दुरुस्ती आहे, तात्पुरती दुरुस्ती किंवा दीर्घकालीन उपाययोजना करायच्या आहे ब्लॅक स्पॉटवर, किंवा काही ठिकाणी सिग्नल बसवायचे वगैरे, ह्या जे सगळे विषय आहे तर हे त्यामध्ये आपण घेत असतो. पण बरं. यामध्ये विशेषतः महापालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांचं कोऑर्डिनेशन त्यामध्ये त्यामध्ये फार जास्त महत्त्वाचं असण्याची आहे. आवश्यकता आहे. हां. तर यामध्ये काही NGOनी जर आपल्याला काही सुचवल्या अशा बाबी, तर आपण त्या कमिटीमध्ये ठेवून याच्यावर आपण उपाययोजना करू शकतो. तर नागपूर शहरात आता ब्लॅक स्पॉट्स किती आहे? नागपूर शहरामध्ये आता जे ब्लॅक स्पॉट आहे ते 2019 पर्यंतचे ब्लॅक स्पॉट पूर्ण आपण त्यामध्ये रेक्टिफाय झालेले आहे. हां. आता सध्या नवीन ब्लॅक स्पॉटची जी यादी आलेली आहे त्यामध्ये 11 ब्लॅक स्पॉटवर आपलं कामकाज चालू आहे. अच्छा. त्याच्यामध्ये PWD, नॅशनल हायवे त्यांचे जे मालकीचे रस्ते आहे ते हां. त्यामध्ये ते कामकाज करत आहेत. ओके. तर ते ब्लॅक त्याशिवाय स्पॉट. हां, हां. त्याशिवाय एक मला सांगायचं आहे हां. की ब्लॅक स्पॉट जे आयडेंटिफाय करण्याची जी सिस्टीम ठरलेली आहे हां. त्याचा एक फॉर्म्युला केलेला आहे केंद्र सरकारने. बरं. एक 500 मीटरचा जो स्ट्रेच आहे त्याच्यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये 10पेक्षा अधिक मृत्यू झाले असतील, किंवा तर अशा पद्धतीचे ते आपण ब्लॅक स्पॉटहून आयडेंटिफाय करतो. अच्छा. परंतु त्याशिवाय वल्नरेबल स्पॉट जे असतात हां. की जिथे आपल्याला असं वाटतं की इथे अपघात होऊ शकतो, तर हां. ते टाळण्यासाठी आपण वल्नरेबल स्पॉट्स पण त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन करतो. त्यामध्ये अच्छा. आमच्या अधिकाऱ्यांनी नागपूर शहरामधले काही स्पॉट आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. महापालिकेला आणि PWD खात्याला आपण त्याची माहिती तिथे दिली आहे. माहिती दिलेली की आहे. छोट्या छोट्या उपाययोजना आहे. काही हां. ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्टर्स लावायचे आहे, काही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकायचं आहे, किंवा काही ठिकाणी आपल्याला रोड साईन्स लावायचे आहे. हां. अशा गोष्टी आम्ही पण कळवत असतो वेळोवेळी. अच्छा. पण मग याची जेव्हा कोणता एखादा नवीन रस्ता कन्स्ट्रक्ट होतो किंवा काही होतं, तर याचं तुम्हा लोकांमध्ये आपसात काही कोऑर्डिनेशन असतं का, की नेमका तो रस्ता बांधताना त्याच्यामध्ये काय सुरक्षेच्या नियमांचं त्याच्यामध्ये तुम्ही अवलंब करायला पाहिजे, त्याच्यामध्ये मग RTOचे लोक येतात आणि ते सांगतात, अशा प्लॅनिंगनी होतं का ते? नाही, रस्ता तयार करण्यापूर्वी असं काही सिस्टीम सध्या तरी आपल्याकडे नाही आहे. नाही आहे. म्हणजे RTOचं काही ओपिनियन किंवा त्याचं सर्व्हे किंवा असं काही केलं जात नाही सध्या तरी. हां. रस्ते तयार झाल्यानंतर मात्र आपण वेगवेगळ्या वेळी अपघाताच्या निमित्ताने, किंवा आपण जसं वल्नरेबल स्पॉट, अपघात प्रवण ठिकाणं जे म्हणतो आपण, हां. त्याची आपण तपासणी करून तसं त्या एजन्सीला आपण कळवत असतो. नाही, म्हणजे जसं आता समृद्धी महामार्ग सुरू झाला, तर समृद्धी महामार्गावर कुठल्या प्रकारच्या गाड्या तिथे जायला पाहिजे किंवा त्यांची किती स्पीड असायला पाहिजे, कारण मुळात आपल्या इथले अपघात जे होतात ते स्पीडच्या इम्बॅलन्समुळे होतात, की कुठल्या लेनमध्ये किती स्पीडनी जायला पाहिजे हे अवेअरनेस अजूनही लोकांमध्ये नाही आहे. आणि तो जो स्पीडचा इम्बॅलन्स असल्यामुळे खूपदा अपघात होतात. काही ठिकाणी गाडी हळू चालते, दुसरी गाडी स्पीडनी येते आणि मग ती मागून हिट करते, असे जे अपघात तिथे होतात. समृद्धी महामार्गावरचे बरेचसे अपघात हे टायर फुटून झाले होते सुरुवातीला. हो. कारण ते स्पीड लिमिट 120ची स्पीड लिमिट आहे, आणि बऱ्याचशा वाहनांचे टायर जुने झालेले असतात, ते गरम होऊन
फुटतात, तर हां. असे अपघात बऱ्याचदा झाले होते. त्याचप्रमाणे लेन डिसिप्लिन पाळलं जात नाही. बऱ्याचदा हेवी व्हेकल्स आहे हे लेफ्ट साईडने जाण्याच्या ऐवजी राईट साईडने आपलं डिवायडरच्या साईडने वाहनं जातात आणि ओव्हरटेकिंग करताना सुद्धा बऱ्याचदा रॉंग साईडने ओव्हरटेक केले जातात. ते अशा कारणामुळे देखील ॲक्सिडेंट आपल्याकडे होतात. हां. तर त्यासाठी आपण समुद्री हायवेला देखील पूर्ण म्हणजे नागपूरपासून ठाण्यापर्यंत जेवढे इंटरसेक्शन आहे प्रत्येक ठिकाणी आपण RTOचे स्क्वॉड ठेवलेले आहेत. अच्छा. म्हणजे जेव्हा वाहन आपलं तिथे जातं, एंट्री करतं, त्यावेळी आपण त्या टायरची तपासणी करतो. वाहन चालकाची ब्रीथ ॲनालायझरनी तपासणी करतो. बरं. त्यांनी मद्यप्राशन केलं आहे किंवा काय. त्याचप्रमाणे आपण त्याचं काउन्सिलिंग पण करतो की वाहनाचा स्पीड कसा असावा, त्यांनी काय काळजी घ्यावी. अशा पद्धतीने आपण समृद्धी हायवेला देखील अपघातांचं प्रमाण आपण कमी केलेलं आहे. हां. चर्चा अत्यंत इंटरेस्टिंग स्तरावर आलेली आहे आणि बिडकर सर आपल्याला अत्यंत उपयुक्त माहिती देत आहे. आता ही वेळ झाली आहे विश्रांतीची. इथे घेऊया छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. तर बिडकर सर, आपण सांगत होतात की जे सिग्नल आणि त्याच्यातलं जे कोऑर्डिनेशन हा जो भाग आहे हा अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला. एक मला आणखीन आपल्याला असं विचारायचं आहे की पुष्कळदा असं जाणवतं की 18 वर्षाच्या खालील मुलं मुली हे गाड्या चालवतात आणि त्यांना काही फारसं ज्ञान नसतं. गाडी नवीन शिकलेले असतात आणि रस्त्यावर येऊन अगदी ओव्हर स्पीडिंग तुफान स्पीडने चालवतात. तर यांच्यावर काही कारवाईची तरतूद आहे का? म्हणजे ती त्यांच्यावर कारवाई होते की त्यांच्या पालकांवर होते? नाही, 18 वर्षाच्या खालचे जे विद्यार्थी किंवा मुलं जे वाहन चालवतात त्यामध्ये ते त्यांच्या पालकांवर कारवाई होऊ शकते. बरं. त्यामध्ये त्यांना कारावास पण होऊ शकतो. त्याचप्रमाणे जो वाहन चालक आहे त्याला वयाच्या 25व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळण्यापासून बंदी त्यामध्ये अच्छा. करण्याची ओके. तरतूद आहे. बरं. तर ही तरतूद त्याच्यामध्ये आहे. ती स्ट्रिक्टली त्याची नोंद होते हां, ज्या अशा केसेस झालेल्या आहेत, अच्छा. असे वाहनांच्या काही केसेस झालेल्या आहे, त्यामध्ये पालकांना दंड देखील झालेला आहे, काही ठिकाणी कारावास देखील झालेला आहे. बरं. अशा बरं. आहेत केसेस काही. आणि शाळांमध्ये जसं तुम्ही सांगितलं होतं की शाळांमध्ये आपण अवेअरनेस करतो, तर जसे वेगवेगळे सायन्स असतात. आपण एक जे खूप कॉम्प्लेक्स सायन्समध्ये जायची गरज नाही आहे, पण जे जनरली शहरामध्ये जे उपयुक्त सायन्स आहे, तर या सायन्सचं आपण काही त्यांना शाळांमध्ये जाऊन आपली कोणती टीम किंवा NGOला धरून आपण काही असं मार्गदर्शन करतो का? असे जे सायन्सचे जे बोर्ड्स आहे आपण काही शाळांमध्ये आपण ते त्यांना दिलेले आहेत नागपूर शहरामध्ये. बरं. त्याच्यामध्ये बेसिक सायन्स आहे जे कंपल्सरी आहे, तुम्हाला पाळलेच पाहिजे. हो. की वन वे आहे हो. किंवा पार्किंग स्पीड लिमिट आहे, नो पार्किंग आहे, हो. अशा पद्धतीने नो ओव्हरटेकिंग, असे जे बेसिक सायन्स आहे त्याची आपण माहिती विद्यार्थ्यांना देत असतो. आमचे अधिकारी जेव्हा जातात तिथे तेव्हा ते त्यांना ते समजावून सांगतात की रस्त्यावरून चालताना तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा असेल तर झेब्रा क्रॉसिंगवरूनच केलं पाहिजे. बरं. किंवा तुम्हाला वाहन चालवताना येलो जर सिग्नल असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे वगैरे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याचा आपण त्यांना माहिती देत असतो. तर हा तुमचा वर्षभर चालतो हा उपक्रम? वर्षभर चालू असतं, आमचे अच्छा. कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी चालू आणि असतात. त्याचा कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. बरेच शाळा आम्हाला स्वतःहून बोलावतात. अच्छा. याच्यामध्ये शाळेची एक शालेय परिवहन समिती देखील असते. बरं. तर त्या शालेय परिवहन समितीमध्ये आमचे मोटार वाहन निरीक्षक म्हणजे RTO इन्स्पेक्टर्स आणि असिस्टंट इन्स्पेक्टर्स आहे हे त्याचे आपले सदस्य आहेत प्रत्येक बरं. शाळेच्या समितीमध्ये. ओके. तर त्या शालेय परिवहन समितीची जेव्हा असं मीटिंग होते त्या मिटिंगला आमचे अधिकारी उपस्थित असतात आणि त्यावेळी देखील विद्यार्थ्यांना, पालकांना आणि जे शिक्षक आहेत त्यांना आपण रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करत असतो. ओके. एक सर मला अजून एक विचारायचं होतं की आता जसे सगळी आधुनिकता आलेली आहे टेक्नॉलॉजीमध्ये, तर खूप साऱ्या ज्या एजन्सीज आहे, सरकारी यंत्रणा, त्यांचे ॲप्स आहे. तर असं RTOचा काही ॲप आहे का की ज्याच्यातनं काही थोडी बहुत जे काही माहिती ती मिळू शकेल? याच्यामध्ये केंद्र सरकारने परिवहन नावाचं एक ॲप केलेलं आहे. हां. त्या ॲपमध्ये आपल्याला वाहनाची बेसिक माहिती मिळू शकते. बरं. म्हणजे तुम्ही वाहन क्रमांक टाकला तर त्या वाहनाची नोंदणी कधीपर्यंत वैध आहे, हां. रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी आहे, इन्शुरन्सची व्हॅलिडिटी आहे किंवा ते कमर्शियल व्हेकल असेल तर त्याचं फिटनेस कधीपर्यंत व्हॅलिड आहे. बरं. त्याचप्रमाणे त्या वाहनावर काही चलन आहेत का ते पण आपण त्याचा चेसिस नंबर वगैरे टाकून चलनाची पण आपल्याला माहिती मिळू शकते. अच्छा. म्हणजे प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या वाहनाची माहिती त्या ॲपवरून त्या ॲपवरून सहजतेने घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तुमची गाडी व कुठे ब्लॅकलिस्ट केलेली आहे का
एखाद्या गाडीवर चलन असलं की काही वेळा ती ब्लॅकलिस्ट केली जाते, त्याचे ट्रान्झॅक्शन पुढचे होत नाही, वाहन हस्तांतरण किंवा काय, तर त्याची पण माहिती आपल्याला त्या ॲपमधनं मिळू शकते. अच्छा. पण मग आता जसं नवीन रस्ते येतात आहे किंवा काही ज्या पद्धतीच्या सुधारणा होतात आहे, तर कुठल्या प्रकारच्या गाड्या या आता या रस्त्यावर चालणार नाही किंवा जुन्या प्रकारच्या गाड्या ज्या आहे त्यांना स्क्रॅपमध्ये जावं लागेल, असा काही नियम येतो आहे का? नाही, सध्या तरी वाहनांचं एज असं काही फिक्स केलेलं नाही. वाहनाची यांत्रिक स्थिती जर चांगली असेल हां. तर तिला आपण वापरू शकतो. बरं. जसं की खाजगी वाहन आहे, 15 वर्षानंतर आपण त्याची यांत्रिक स्थिती तपासून त्याला आपण 5 वर्ष पुढचे वापरण्यासाठी आपण त्याला परवानगी देतो. त्याच्यानंतर पुन्हा ती गाडीची कंडिशन चांगली असेल तर प्रत्येक वेळी आपण त्याच्याकडनं पर्यावरण कर घेऊन आणि वाहनाची स्थिती चेक करून आपण त्याला परवानगी देऊ शकतो. ओके. त्याचप्रमाणे कमर्शियल व्हेकलला देखील प्रत्येक वर्षी फिटनेस चेक करताना तिची यांत्रिक स्थिती चांगली असेल तर आपण त्याला अलाव करू शकतो अच्छा, वाहन allow करू चालवण्यासाठी. शकतो. ओके. असं कंपल्सरी स्क्रॅप केलं पाहिजे असं सध्या असं काही कुठे नाही आहे. BH सिरीज सध्या आलेली आहे, म्हणजे अनेक गाड्यांवर हा BHचा नंबर, तर लोक फार कन्फ्यूज होतात, कारण जसं TN असलं तर तामिळनाडू असेल, MH असेल तर महाराष्ट्र आहे. ते BH सिरीज काय, आणि ती 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही याच्यावर आहे का? BH हे प्रामुख्याने केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा सैन्य दलातील कर्मचारी अधिकारी ज्यांच्या संपूर्ण भारतभर बदल्या होत असतात, किंवा काही प्रायव्हेट कंपन्या ज्यांचे 3 राज्यापेक्षा जास्त ठिकाणी ऑफिसेस आहेत आणि त्यांच्या बदल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये होत असतात, अशा लोकांसाठी ते BH सिरीज आपण चालू केलेली आहे. त्यामध्ये BH सिरीज आपण जो नंबर दिला जातो त्या वर्षी तर ते वर्ष त्यामध्ये दिसतं. BH 2022, 2023 त्या वर्षी ती गाडी रजिस्टर्ड झालेली आपल्याला लक्षात येते. आणि या वाहनाचा 2 वर्षाचा टॅक्स फक्त आपण घेत असतो सुरुवातीला. म्हणजे बाकी वाहनांचा आपण जसं 15 वर्षाचा वन टाईम टॅक्स घेतो तसा नाही घेता BH सिरीजच्या वाहनांचा 2-2 वर्षाचा कर आपल्याला तो भरावा लागतो. अच्छा. आणि त्यासाठी आपण एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात गेलो तरी वाहनाचा क्रमांक बदलवण्याची आवश्यकता राहत नाही, अच्छा, तो तसाच राहतो. तो तसाच राहतो. पण मग त्या राज्यातले नियम जसं आता इथले राज्यातले नियम हे दिल्लीमध्ये लागू होत नाही, किंवा मग ती दिल्लीमध्ये वेगळी रजिस्टर करावं लागतं, तर तो भाग BH मध्ये नाही येत. नाही, BH मध्ये त्यासाठीच ही BH सिरीज अच्छा, चालू केलेली आहे. कारण की आधी बदली झाली की त्या कर्मचाऱ्याला परत महाराष्ट्रात आला तर महाराष्ट्राचा टॅक्स भरावा लागायचं, तिथनं तो कर्नाटकात गेला की तिकडचा टॅक्स भरावा लागायचा, आणि प्रत्येक वेळी वाहनाची रजिस्ट्रेशन प्रोसेस करून त्याला नवीन क्रमांक घेण्याची जी प्रक्रिया होती त्यातनं सुटकारा मिळावा आणि इझी व्हावं त्याला तिथे वाहन नेणं, त्यासाठी आपण ही BH सिरीज चालू केलेली आहे. म्हणजे ही फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे? सरकारी किंवा प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी देखील आहे, ज्या कंपन्यांची 3 राज्यापेक्षा जास्त ठिकाणी कार्यालय आहेत. बरं. अशात आपण त्यांच्या कंपनीचं लेटर घेतो, अच्छा. त्यांच्या कुठे कुठे ब्रँचेस आहे आणि त्यांच्या बदल्या होत असतात या ठिकाणी, असं त्यांच्याकडनं आपण लेखी घेऊन त्यानंतर व्हेरीफाय करून ते आपण BH सिरीजमध्ये त्या वाहनांची नोंदणी करत असतो. ओके. आणि मग ते दुसऱ्या ठिकाणी गेले की तिथे त्यांना पुन्हा असं सांगावं लागतं काय की आम्ही आता या राज्यातनं इथे आलो आहे? नाही, त्यासाठी त्यांना तिथला टॅक्स भरावा लागतो. की आता 2 वर्षाचा टॅक्स समजा महाराष्ट्रामधला भरलेला आहे आणि ते कर्नाटकामध्ये गेले, गुजरातमध्ये गेले, असे वेगळ्या राज्यामध्ये गेले, तर तिथे गेल्यानंतर 2 वर्षाचा पुढचा टॅक्स जो आहे तो त्यांना परत भरणा करावा लागतो. तर बिडकर सर, आपण इथे आलात आणि आमच्या दर्शकांना अत्यंत उपयुक्त माहिती दिली, याबद्दल मी आपलं नागपूर दूरदर्शनतर्फे अत्यंत आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.